जय हिंद मित्रांनो। पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची बातमी शिक्षक भरती संदर्भात आहे, जे की भावी शिक्षकांना खूप दिलासा या बातमीमधून मिळणार आहे। आणि या बातमीमध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे आणि ही सविस्तर बातमी लोकमत या न्यूजपेपरमध्ये आलेली आहे। आणि ही बातमी येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाची आहे। आणि या शिक्षक भरती संदर्भात या बातमीमधून आपल्याला काही दिवसातच कंत्राटी शिक्षक भरती ही पुन्हा सुरू होणार आहे। आता ही जी शिक्षक भरती आहे ही सध्या आता गडचिरोली जिल्ह्याच्या संदर्भात ही न्यूज आलेली आहे, जे की महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची कंत्राटी शिक्षक भरती ही होणार आहे। हे तुम्ही सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या। समजलं तुम्हाला? आता नेमकं या बातमीमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलं आहे ते आता आपण सविस्तर पाहू। टायटलच तुम्हाला दिसते, 10च्या आत पटसंख्या असलेल्या शाळांना मिळणार नवे शिक्षक। बरोबर आहे। जिल्ह्यात 278 शाळा अर्ज पडताळणीची प्रक्रिया सुरू होणार। आता टायटलवरून तुम्हाला समजलं असेल। आणि लवकरच फक्त ही गडचिरोली जिल्ह्यापुरतीच मर्यादित नाही, जरी ही गडचिरोली जिल्ह्यासंदर्भात कलेक्टरने दिलेले आदेश असन, पण तरी हे शिक्षक भरती महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या। या बातमीमध्ये दिलासादायक बातमी, ज्यांचं D.Ed झालं आहे, ज्यांचं B.Ed झालं आहे त्यांना खूप असा दिलासा या बातमीमधून आपल्याला मिळेल आणि एक नवीन आशेचं किरण आपल्याला या बातमीमधून समजेल। पहा काय सांगण्यात आलं आहे या बातमीमध्ये। शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आठवडाभरापूर्वी एक पत्र काढून 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक नेमण्यात मंजुरी देण्यात आली आहे। आता इथं आपल्याला आपण एवढं जेव्हा वाचलं, शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आठवड्याभरापूर्वी एक पत्र काढून 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत शिक्षक नेमण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असं इथं आपल्याला सांगितलं आहे। जिल्ह्यातील अशा शाळांना कंत्राटी शिक्षक मिळणार आहे। मग आता जिथं 10 ही पटसंख्या आहे अशा शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक आता हे नेमले जाणार आहे, असं आपल्याला या 5-6 ओळीमधून आपल्याला समजते। पुढं या बातमीमध्ये काय सांगण्यात आलं आहे। तत्कालीन सरकारने गाव तिथे शाळा हे धोरण स्वीकारल्याने मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढली। सरकारनं गाव तिथे शाळा हे धोरण अवलंबलेलं आहे, स्वीकारलेलं आहे आणि मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या आता वाढली आहे। शहरालगतच्या गावामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढली आहे। परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या घटली आहे। दरम्यान जिल्ह्यात 10 पटसंख्येच्या आतील शाळांची संख्या जवळपास 278 आहे। शासनाच्या मान्यतेनुसार या शाळांमध्ये मानधन तत्वावर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे। आता एवढं आपण जेव्हा वाचलं तर या बातमीमधून आपल्याला समजते की गाव तिथे शाळा हे धोरण सरकारनं अवलंबलेलं आहे आणि ज्या शाळेमध्ये 10 पटसंख्या आहे किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे अशा गडचिरोली जिल्ह्यातल्या 278 शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक एक नेमण्यात येणार आहे। फक्त ही असं समजू नका की फक्त गडचिरोली जिल्हाच असेल। आता यामध्ये पुढं महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यामध्ये जिथं 10 पेक्षा पटसंख्या कमी आहे किंवा 10 ही पटसंख्या आहे अशा महाराष्ट्रातल्या संपूर्ण शाळेमध्ये एक कंत्राटी शिक्षक नेमण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। पुढं यापूर्वी 20 पटसंख्या किंवा त्यापेक्षा आत विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एका कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करण्यात येणार होती। पहिली किती होती? 20 पटसंख्या होती, परंतु आता ही पटसंख्या 10 वर आणण्यात आलेली आहे। पुढं त्या अनुषंगाने शिक्षण विभाग कामाला लागले आहे, मात्र निवडणुकीची आचारसंहिता ही प्रक्रिया थांबली होती। आता याच्यामध्ये सांगितलं आहे, आता शिक्षण विभाग कामाला लागला आहे, आचारसंहिता संपलेली आहे आणि लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कॉन्ट्रॅक्ट शिक्षक भरती ही सुरू होणार आहे। इथं तुम्हाला दिसते पंचायत स्तरावरून अर्ज, म्हणजे पंचायत समिती स्तरावरून अर्ज आपल्याला अशा शिक्षक भरतीसाठी करावा लागेल। जिल्ह्याच्या 7 पंचायत समिती स्तरावरून कमी पटसंख्या शाळेत शिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले
सदर अर्ज आता पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले आहे. आता तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पंचायत समितीला तुम्हाला चौकशी करावं लागेल आणि अर्ज मागविण्यात आले असून अर्ज आता पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. आता याच्यामध्ये असंही सांगितलं आहे, पहिले हे अर्ज पंचायत समितीला होते, आता हेच अर्ज आपल्याला संबंधित जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करण्यात आले आहे, म्हणजे तिकडे देण्यात आलेले आहे असं इथं आपल्याला समजते. तसंच पहा, या शिक्षक भरतीमध्ये इथं सांगितलं आहे, कर्मचारी लागले कामात. विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर शिक्षण विभागाने कर्मचारी सदर कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेच्या कामात लागले आहेत. सोमवार किंवा मंगळवारपासून प्राप्त अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. आता जे आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक झाली, याच्या अगोदर कर्मचारी त्या कामाला लागले होते, परंतु आता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे आणि आता जे कर्मचारी वर्ग आहे ते आता शिक्षक भरतीच्या कामावर या संदर्भात ते काम करत आहे असं आपल्याला इथं सांगण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. आता इथं आपल्याला असं दिसते, आता हे तालुक्या शाळामध्ये कंत्राटी शिक्षक इथं तुम्हाला त्या जिल्ह्यातले तालुके दिले आहे आणि अशा तालुक्यामध्ये कंत्राटी शिक्षक भरती नेमण्यात येणार आहे. इथं तुम्हाला दिसत आहे अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा अशा 5 तालुक्यात असं तुम्हाला इथं दिसत आहे आणि इथं दिसते उपशिक्षण अधिकारी प्राथमिक असं तुम्हाला दिसत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि आता आपल्याला असंही सांगता येईल की लवकरच आता ही कंत्राटी शिक्षक भरती होणार आहे असं आपल्याला या संपूर्ण न्यूजमधून समजते आणि ही ज्या उमेदवाराला शिक्षक बनायचं आहे त्याच्यासाठी थोडी दिलासादायक ही बातमी आहे आणि लवकरच संपूर्ण राज्यामध्ये ही शिक्षक भरती होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.